नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा तर फायनली आपली पोलीस भरती 2025 आलेली आहे भैया. ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती आपले फॉर्म भरणे पण सुरू झालेले आहेत. ठीक आहे, तर फॉर्म भरण्यामध्ये जास्त घाई करू नका. जर 2025मध्ये तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर त्यामध्ये सर्वात नाही म्हणता येणार, एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे तुमचा जिल्हा निवड. जिल्हा निवड हे जितकं तुम्ही अभ्यास करता तितकंच जिल्हा निवडणे हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरी वाईज, आपल्या कास्ट वाईज किती जागा आहेत, ज्या ठिकाणी आपल्या जास्त जागा असतील थोडं आधी ॲनालिसिस करून घ्या सर्व, त्यानंतर तुमचा फॉर्म भरा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि आपल्या जिल्ह्याच्या जागा आपल्या कॅटेगरीनुसार सर्व गोष्टी कशा चेक करायच्या स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार तुमच्यासाठी. ठीक आहे, जे जुने पोरं असतील त्यांना माहीतच आहे, पण जे नवीन येतात आणि आपल्या जिल्ह्याच्या जागा आपल्या कॅटेगरी वाईज कशा पाहायच्या हे जे माहीत नसेल त्यांना, त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर सर्वात आधी 2025 पोलीस भरतीच्या आपल्या जागा किती आहेत तर तुम्ही बघितल्याच असेल जागा आतापर्यंत. तर आपल्या सर्वात जास्त जागा भैया पोलीस भरती पोलीस शिपाईसाठी सर्वात जास्त जागा यावर्षी आहे. ठीक आहे, चालकसाठी थोडा कमी जागा आहेत. बॅट्समॅनच्या तर अगदी कमीच आहे. ठीक आहे, त्यानंतर SRPF शिपाईचे बघू शकता तुम्ही 12,399 बरोबर, आणि पोलीस शिपाई चालक 234, बॅट्समॅन 25 जागा, SRPFच्या 2393 जागा आणि कारागृह शिपाईच्या 560 जागा. ठीक आहे, तर आपली ही भरती पण एक मेगा भरती आहे. 15,631 जागा, म्हणजे ह्या खूप जागा असतात ह्या. ठीक आहे, तर व्यवस्थित जर आपण ध्यान दिलं तर नक्कीच आपण ह्या भरतीमध्ये एक जागा आपली फिक्स होणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आपला जिल्हा निवड व्यवस्थित करा, अभ्यास चालू राहू द्या आणि ग्राउंडची पण तयारी सुरू राहू द्या. ठीक आहे, तर हे तुम्हाला एकंदरीत सर्व जागा आहेत. त्यानंतर आपण एकदा जिल्हा वाईज जागा बघून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर जिल्हा वाईज जर जागा बघितल्या तर मुंबईमध्ये 2,643, ठाणे शहर 654, पुणे शहर 1968, नागपूर शहर 725, पिंपरी चिंचवड 322, मीरा भाईंदर 931, सोलापूर शहर 85, नवी मुंबई 527, लोहमार्ग मुंबई 743, ठाणे ग्रामीण 167, रायगड 97, रत्नागिरी 108, सिंधुदुर्ग 87, नाशिक ग्रामीण 380, धुळे 133, छत्रपती संभाजीनगर 93 जागा, वाशिम 48, अहिल्यानगर 73, कोल्हापूर 88, पुणे ग्रामीण 72, लोहमार्ग नागपूर 18, सोलापूर 90, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 57, छत्रपती संभाजीनगर शहर 150, छत्रपती संभाजीनगर हे वरती लोहमार्ग होतं, मला वाटलं का ते डबल झालं. ठीक आहे, त्यानंतर परभणी 97, हिंगोली 64, लातूर 46, नांदेड 199, अमरावती ग्रामीण 214 आणि अकोला 161. ठीक आहे, त्यानंतर अकोला 161 झालंच, आणि बुलढाणा 162, यवतमाळ 161, नागपूर ग्रामीण 272, वर्धा 134 आणि गडचिरोली 744, चंद्रपूर 215, भंडारा 59, गोंदिया 69, लोहमार्ग पुणे. ठीक आहे, तर अशा तुमच्या जागा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. मी एक तुम्हाला व्यवस्थित सांगतो आपल्या जिल्ह्यामध्ये कॅटेगरी वाईज कशा बघायच्या. ऑफिशियल वेबसाईटवरती महाराष्ट्र पोलीसचे जाऊन ते कसं बघायचं ते सांगतोच मी. ठीक आहे, त्यानंतर एकदा बघून घ्या. SRPF पोलीस भरती SRPFच्या ह्या पूर्ण जागा आहेत. पुणे SRPF 1 73, SRPF 2 120, नागपूर SRPF 4 52, दौंड SRPF 5 104, धुळे SRPF 6 71, दौंड SRPF 7 165, गडचिरोली SRPF 13 85, गोंदिया SRPF 15 171, कोल्हापूर SRPF 16 31, चंद्रपूर SRPF 17 244 आणि काटोल नागपूर SRPF 159, वरणगाव SRPF 20 291. ठीक आहे, तर अशा तुमच्या 15,300 प्लस 15,600 जवळपास काहीतरी तुमच्या व्यवस्थित जागा आहे. ठीक आहे, यामध्ये थोडं 1-2 जाग्याचं काही कॅल्क्युलेशन चुकू शकते, कारण की ते कॅल्क्युलेट करताना ह्या वेबसाईटवरती काही चूक होऊ शकते. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही व्यवस्थित आपल्या
मध्ये कॅटेगरी वाईज जागा किती आहे ते बघणं इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, तर आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा त्याआधी पहा. सगळ्यात आधी आपला जिल्हा पहा. आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आहे त्यामध्ये जागा किती आहेत. तर त्यामध्ये जर कमी असतील जागा तर आपण दुसरा जिल्हा पण बघू शकतो. ठीक आहे, व्यवस्थित सर्व जिल्ह्याचं ॲनालिसिस करा. अजून तुम्हाला फॉर्म भरायला टाईम आहे. ठीक आहे, तर फॉर्म भरायच्या आधी सर्वात मेन म्हणजे आपलं जागाचं तुम्ही ॲनालिसिस करणं सगळ्यात इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, चला तर आता पाहू आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन जिल्ह्यावाईज आपल्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत. तर सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस ऑफिशियल वेबसाईट टाकणं जरुरीचं आहे, कारण की फक्त महाराष्ट्र पोलीस टाकलं तर तिथे बऱ्याचशा वेबसाईट ओपन होतात. ठीक आहे, जर ऑफिशियल वेबसाईट टाकलं तर आपल्याकडं जी ऑफिशियल आहे तीच ओपन होते. ठीक आहे, तर त्यानंतर जे पहिले इंटरफेस ओपन होतं ते आपली ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. यावरती क्लिक करायचं. त्यानंतर असा इंटरफेस आपल्याकडे ओपन होणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आपल्याला पोलीस भरती कॉर्नर यावरती क्लिक करायचं आहे. पोलीस भरती कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर पोलीस भरती आणि यानंतर ऑनलाईन अर्ज प्रणाली, म्हणजे आपल्याला जिथं अर्ज करायचं आहे ते पोर्टल क्लिक केल्यानंतर ते ओपन होणार आहे. ठीक आहे, तर हे असं आपलं पोर्टल असणार आहे. इथं बघू शकता तुम्ही अर्ज भरण्यासाठी उरलेला कालावधी, म्हणजे आपला अर्ज नक्कीच इथं चालू झालेला आहे. अर्ज भरणं चालू झालेला आहे. ठीक आहे, तर त्याआधी आपल्याला बघायचं आपल्या जिल्ह्यात जागा किती आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता तुम्ही जाहिरात अधिक माहिती यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर असा इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होणार आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला ज्याच्या जागा पाहिजे असेल, म्हणजे कॉन्स्टेबलच्या पाहिजे, ड्रायव्हरच्या पाहिजे, SRPF बँड्समॅन ज्याच्या पाहिजे असेल त्याच्या आपण बघू शकतो. सपोज आपण टाकलं महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि घटक, म्हणजे तुमचा जिल्हा निवडायचा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही कोणता पण जिल्हा आपल्याला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा आपल्याला टाकायचा आहे. तर आपण बुलढाणा टाकल्यानंतर बघू शकता आपल्याकडं असं जी बुलढाणा पोलीसकडून जी जाहिरात प्रसिद्ध करायची, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ते आपल्याला ती PDF आपल्याला दिसणार आहे. तर इथे बघू शकता आपण आपल्या कॅटेगरी वाईज आपण जागा बघू शकतो. अनुसूचित जमाती ST SC, त्यानंतर सर्वसाधारण, त्यानंतर महिला, खेळाडू, अशा व्यवस्थित जागा आपण आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या सोयीनुसार आपण बघू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही याच्या फॉर्म भरायच्या आधी थोडी रिसर्च करा आणि तेव्हाच नंतर फॉर्म भरा. ठीक आहे, अजून बघू शकतो आपण ड्रायव्हरच्या कोणत्या पण जागा तुम्ही बघू शकता ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा बघू शकता. पोलीस शिपाई असो या कॉन्स्टेबल असो. ठीक आहे, ही लोड घेते वेबसाईट ओपन व्हायला. ठीक आहे, तर आय थिंक तुम्हाला समजलंच असेल की कशा आपण जागा बघू शकतो. ठीक आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे कोणत्या पण जिल्ह्याचं तुम्ही अशा प्रकारे जागा बघू शकता आणि अशा जागा बघा, ॲनालिसिस करा, नंतरच फॉर्म भरा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत बघू शकतो. ठीक आहे, तर फॉर्म भरण्याच्या आधी नक्कीच व्यवस्थित जिल्हा निवड करा. आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्याच्या जागा बघा, आपल्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत त्या बघा, आपल्या जिल्ह्यामध्ये किती आहेत ते पण बघा आणि तेव्हाच आपला 2025चा पोलीस भरतीचा फॉर्म भरा. ठीक आहे, जर जिल्हा निवड व्यवस्थित केलं तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस अजून जास्त वाढतात. ठीक आहे, त्यामुळे जिल्हा निवड करणं हे इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अजून चॅनलवरती पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओ येणारच आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चला तर भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.